दिल्लीमध्ये अमित शहा फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा। दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील विविध विषयांवर चर्चा। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। दिल्ली वारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। कांदा आणि आंबा प्रश्नी दिल्लीत सकारात्मक चर्चा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा। कांद्याच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप। पुणे विधान परिषदेच्या जागेवरूनही महायुतीमध्ये रस्सीखेच। पुण्याची जागा भाजपानंच लढवावी। भाजपा नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। प्राजक्त तनपुरेंचं ठरलं शरद पवारांना मोठा धक्का। तनपुरे 30 मे रोजी भाजपात करणार प्रवेश। तनपुरे अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याचीही शक्यता। कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आक्रमक। शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा धुसफूस। अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध। अनियमित वीज पुरवठ्याबाबत युगेंद्र पवार आक्रमक। वीज पुरवठा सुरळीत करावा, युगेंद्र पवारांचा संताप। मुंबई पालिकेच्या रक्तपेढीचं खासगीकरण केलं जाणार। रक्त महाग होणार, किंमत मोजावी लागणार। आदित्य ठाकरेंची पालिका प्रशासनावर टीका। इंधन पुरवठा करण्यात सरकार अपयशी। हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। इंधन टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक। ठाण्यात बंद 4 चाकी रस्सीनं ओढत केला निषेध। पुण्यातील खासगी क्लासेसमधील भौतिकशास्त्राचा शिक्षक अटकेत। नीट पेपर फुटी प्रकरणी तेजस शहावर कारवाई। मोठेगावकरच्या मुलाला सीबीआय साक्षीदार करण्याचा अंदाज। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यात सीबीआयकडून चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणी मुंबईत शरद पवार गट आक्रमक। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पाण्याअभावी डाळिंब बागेवर कुऱ्हाड। नाशिक जिल्ह्यातील येवला येथील शेतकरी अडचणीत। थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार। सोलापूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन। गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा संताप। उष्णता आणि इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या। भाज्या महागल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। केरळच्या माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरी ईडीचे छापे। संतप्त कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या। नाशिक मुंबई महामार्गावर हिट अँड रनची घटना। अपघातात 75 वर्षीय महिला गंभीर जखमी। अपघाताच्या 3 दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही। घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्यानं केली शेजाऱ्याची हत्या। डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरातील धक्कादायक प्रकार। गुजरातच्या कच्छमधून 1180 कोटी रुपयांचं कोकेन जप्त। इंडियन कोस्ट गार्डची मुंद्रा बंदरावर कारवाई। 3 परदेशी नागरिक अटक, 1 फरार। अंधेकर टोळीतील 5 जणांना अटक। आरोपीकडून 4 पिस्टल, 10 जिवंत कारतुसे जप्त।